तर आता काहीतरी 6 वाजलेले आहेत. मी आज उशिराच ब्लॉग चालू केला. रात्रीचा ब्लॉग चालू केला की जरा फ्री टाइम असतो. आता सकाळपासून पळापळ चालू असते. तुम्हाला माहिती माझं रोजचं झालेलं आहे. जरा अभ्यास आहे तो करतो आणि मला अजून एक लँग्वेज शिकायची आहे, जर्मन. व्हिडिओज पण मला काही समजलं नाही, परत बघायला लागतील. तुम्हाला पण दाखवतो काय नेमकं मला तेच कळत नाही ते जर्मन मध्ये. गोटेन टॅग गोटेन टॅग म्हणजे काय बघ की. गुड डे पासून गोटेन टॅग म्हणायचं. गोटला टॅग काय नाही. जैन आहे ते, जैन. वॉफिदा जैन. ऑफिदा जैन. तिने जर्मनची वाट लावून टाकली. धनके काय तरीच म्हटली. गुड इव्हिनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आता काहीतरी 6 वाजलेले आहेत. मी आज उशिराच ब्लॉग चालू केला. जरा रात्रीचा ब्लॉग चालू केला की जरा फ्री टाइम असतो. आता सकाळपासून पळापळ चालू असते. तुम्हाला माहिती माझं रोजचं झालेलं आहे. आणि आता फ्री आहे. फ्री. वाह, क्या ऍक्टिंग कर रहा है. आता 2 दिवस सुट्ट्या पण आलेल्या आहेत, सॅटर्डे संडे. आता उद्या तर भांडी काढायची आहेत, म्हणजे आमची मांडणीची भांडी आहेत. भांडी आहेत ती काढायची आहेत. आणि धुणारे दिदी आणि पुसणारे मी. दीदी वॉशिंग सेंटर आहे उद्या इथं. बसत नसते भांडी उद्या. आणि आता पुसायला मला लागणार आहे. वॉशिंग सेंटर आहे आपली इथं उद्या. आपली भांडी दाखव त्यांना. काय उद्या भांडी नाही घासायची का ती मांडणीची. मग आज शाळेत एक प्लॅन झालाय की ट्रिपला जाणार आहे आम्ही. चाललो होतं ट्रिपला नाही जायचं, पण सरांनी हो सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही आज प्लॅनच करत होतो कुठल्या रिसॉर्टला जायचं. आणि बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे ह्या रिसॉर्टला जायचंय म्हणून. बघू आता तो योग कधी येतोय जायचा. चांगला मुहूर्त टाइम बघून जायला लागणार आहे. बात तो सही है. कारण की काही येडापणा व्हायला नको तिथं. म्हणजे नाही व्हायचा, कारण की आम्ही सगळे चाललेलो आहे. येडापणा होईल पण काय असं वेगळं काय होणार नाही. मज्जा करूनच येणार आम्ही परत. खूप साऱ्यांनी ह्यांनी परमिशन दिलेली आहे. टीचर तर नाहीच म्हणत होते आमच्या, पण आम्ही शेवटी परमिशन काढलेली आहे. बड़ा हरामी हो बेटा. मुश्किलीने काढली ती परमिशन. आता सगळं नीट व्हायला पाहिजे. फक्त थोडंसंच राहिलंय जाऊन ये. आता या महिन्यातच जाणार आहे, पण आता यांचं सोमवारी काय ठरते. 2 दिवस नेमकी सुट्टी आली, त्याच्यामुळं आता परत ठरविला प्लॅन जरा डिले होणार आहे. ते तर झालं कॉलेजचं. आणि आता घरी जरा अभ्यास आहे तो करतो. आणि मला अजून एक लँग्वेज शिकायची आहे, जर्मन. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. बघितले मी 2-3 व्हिडिओज, पण मला काही समजलं नाही. परत बघायला लागतील. तुम्हाला पण दाखवतो काय नेमकं मला तेच कळत नाही ते जर्मन मध्ये. पण शिकली पाहिजे. बाहेर देशातल्या पण लँग्वेज आल्या पाहिजेत आपल्याला. म्हणून आता शिकतो थोड्याने शिकणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं त्याचं लँग्वेजचं. 1 hour later. तर आता मम्मी दीदी पप्पांचं यांचं जेवण झालेलं आहे. मी 7लाच खाऊन बसलो होतो म्हणून मी काय जेवलो नाही. आणि मी आता शिकतोय जर्मन लँग्वेज. Oh my God. कुठेतरी प्रोग्रेस दिसतीये, थोडीशी दिसते. I don't know. काय पाठ नाही झालं अजून. आणि का नाही होते ते कारण की मी लिहित होतो आणि शेजारी दिदी काय ते तिची सिरीज लावून बसली. मग मला लक्ष कुठं द्यावं तेच कळत नव्हतं. आता बघू काय जर्मन दिदी बोलतीये बघू आपण. मीच बोलणार होतो पहिलं, मला काय कळालं नाही. तुम्ही सांगाल तर कळन मला. बघू दिदी काय बोलतीये, ह्याचा उच्चार काय करते. तर आता जर्मन लिहिलेली आहे आणि खरं मज्जा हित आहे. काय लिहिलंय दीदी? हे काय लिहिलंय? आलो. नाही
हालो हालो. हॅलो. अरे मीच याच नाही लिहिलंय. आलू दिसते आलू. मी आज नाही का व्हिडिओ टाकली आलू मसाला फ्राय. क्या बोला तूने? बस माझ्या ब्लॉग मध्ये तुझी कशाला हे ऍडव्हर्टाईज करते. इथं हालो. हालो येलो. मग हे गोटेन टॅग. गोटेन टॅग. ऑफिदा. गोटेन टॅग म्हणजे काय बघ की गुड डे. उद्यापासून गोटेन टॅग म्हणायचं. गोटला टॅग करायचं. ऑफिदा क्वेन. काय नाही जैन येते जैन. ऑफिदा जैन. ऑफिदा जैन. ऑफिदा जैन. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. के. अग ऑफिदा जैन. हे म्हणतीये दानके दानके डॅनके. दानके डॅनके. दानके. अरे कुठे बीट तो. बित्तो बित्तो बिट्टो. बिट्टू नाही का तो मंजू मंजू म्हणतोय आपलं. म्हणजे आपलं ते मुंजा मुंजा मधलं. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. बिटो बिट्टू. बिट्टू. दीदीनी जर्मनची वाट लावून टाकली. म्हटली धनके काय काहीतरीच म्हटली. काय पण बोलती. जे शर्म आती है क्या? नहीं आती. धनके 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 बोलती है. वाटलंच होतं तू आणि स्वतःहून कबूल करून घेतला आज. मला असं आशुतोषची बहीण आहे म्हणून सोडली. काही नाही ग बस धनके धनके नुसतं करते धनके. हा मग ते धनके असं मला धनत्रयोदशी आठवली ना. पण मला कोणतरी वेगळंच आठवलं. तर लँग्वेज शिकण्याचा पूर्ण प्रयत्न चाललेला आहे इथं. आणि हिने जर इंटरप्ट केलं नसतं तर मी शिकलो असतो आज. काय म्हणतात ग ओफिदाजिन. ओफिदाजिन म्हणजे काय मला पुस्तक काय म्हणतात ओफिदाजिन. बंद करो हाथ जोड़ के मैं. हा ओफिदाजिन म्हणजे गुड बाय. पण मी अजून करत नाहीये थांबा. दीदी हॅलो. ओ माय गॉड. हा लो. हॅलो. येलो खाओ. येलो खाओ खाओ खाओ. तुझ्या सारखी तोंडात ही जिलबी खायला चाललेली आहे. जा खा जा. तर मी जरा लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करतो. अल्फाबेट पहिले करतो. पण मला एकच कळत नाही अगं जर अल्फाबेट ए म्हणजे हा हे काहीतरी लिहिलेलं आहे तर म्हणजे नाही का आता आपल्या ह्याच्यात कसं असतं की नाही का एच फॉर. आता एच फॉर काय आहे तर एच ए हा काय एच काहीतरी लिहिलेलं आहे. मग हे हालो कसं काय झालं हे पूर्ण शब्द इथं आला पाहिजे ना. अरे कहना क्या चाहते हो. मला काहीच कळत नाही. पहिला दिवस आहे म्हणून त्या दीदीने मला सोडलेलं आहे. तर मी ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. चिल्ड्रेन काय ते चिल्ड्रेन गुड खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. गोड काय म्हटलं ऐकलं का. अगं थांब बस. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर करा. चिल्ड्रेन गो टेन टॅग. बाय बाय.
गुड बाय म्हटलं म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत. आता खरंच बाय बाय.